उपदेश करतात की हे मना, संसार रूपी माया जाळामध्ये तू गुंतू नको, तू परमात्म्याचं चिंतन कर. का माया जाळामध्ये गुंतू नको? उत्तर फक्त एकच आहे, काळ आला जवळी ग्रासावया. काळ हा या देहाला खाण्याकरता जवळ जवळ येत चाललेला आहे. काळ हा या देहाला केव्हा खाईल हे सांगता येत नाही. म्हणून सावध हो आणि हे मना, तू परमात्म्याचं चिंतन कर. या काळाच्या आणि दुःखातून तावडीतून सोडवणारा फक्त एक परमात्मा समर्थ आहे. म्हणून त्या परमात्म्याचं चिंतन कर. अशा पद्धतीने तुकोबाराय आपल्या मनाला या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. विडाला 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 अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतात. हे मना, संसार रूपी माया जाळामध्ये न गुंतता तू परमात्म्याचं चिंतन कर. का बरं? उत्तर आहे, हा जो काळ आहे तो देहाला खाण्याकरता जवळ जवळ येत चाललेला आहे. म्हणून तू परमात्म्याचं चिंतन कर. अशा पद्धतीने तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या मनाला उपदेश करतात. विठाला 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 विठाला. सज्जनांना आपण विचार जर केला तर माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य हा जोडी जोडण्याच्या पाठीमाग या ठिकाणी लागलेला आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी मिळकत मिळवण्याच्या पाठीमाग लागलेला आहे. तुम्ही कुणाकडे बघा, प्रत्येक जणाला असं वाटतं की मला काहीतरी मिळवायचे, मला काहीतरी जोडायचे. प्रत्येक जण जोडी जोडण्याच्या पाठीमाग किंवा मिळकत मिळवण्याच्या पाठीमाग लागलेला आहे. पण फक्त प्रश्न एक आहे की जीवनामध्ये योग्य मिळकत मिळवता आली पाहिजे, योग्य जोडी जोडता आली पाहिजे. जीवनामध्ये योग्य मिळकत मिळवली तर पुढे चालून आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या मिळकतीचा आनंद होतो, त्या मिळकतीचा आपल्याला आनंद होतो, हरिक वाटतो. जे आपण जोडी जोडली ती जोडी योग्य असेल तर पुढे आपल्याला त्याचा आनंद होतो. पण जोडी जर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीची जुळवली असेल, मिळवली असेल किंवा मिळकत चुकीची मिळवली असेल तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये 40, 50, 60 या वयाच्या टप्प्यावरती गेला की सिंहावलोकन करतो म्हणजे मागं वळून पाहतो की मी माझ्या जीवनामध्ये कोणती जोडी जोडली, मी माझ्या जीवनामध्ये कोणती मिळकत मिळवली. मिळकत योग्य असेल, थोडस आवाज कमी करा, योग्य असेल तर फार कमी करा, फक्त प्लेन कडक आवाज राहू द्या. मिळकत योग्य असेल तर त्या मिळकतीचा, त्या जोडीचा माणसाला आनंद वाटतो. पण मिळकत चुकीची असेल, जोडी चुकीची असेल तर पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक मनुष्य सिंहावलोकन करून पाहतो का नाही? माझे तुकोबारे सांगतात, काय जन्मा येऊन या केली म्या जोडे ऐसा घडोघडी चित्ता येतो आठवा, ऐसा घडोघडी चित्ता येतो आठवा. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, ऐसे घडोघडी चित्ता येते आठवा, ऐसे घडोघडी चित्ता येते आठवा. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, ऐसे घडोघडी चित्ता येतो आठवा, ऐसे घडोघडी चित्ता येतो आठवा. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, ऐसे घडोघडी चित्ता येते आठवा, ऐसे घडोघडी चित्ता येते आठवा. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. तुकाराम महाराज सांगतात की सिंहावलोकन केल्याच्या नंतर माणसाला ही गोष्ट कळते कोणती, मी माझ्या जीवनामध्ये कोणती जोडी जोडली. आणि जोडी योग्य असेल तर आनंद होतो, पण जोडी चुकीची असेल, मिळकत चुकीची असेल तर पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. पण ऐका, वेळ निघून गेलेली असते. मग वेळ निघून गेल्याच्या नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आधीच जोडी अशी जोडा की जेणेकरून आपल्याला पश्चाताप होणार नाही. कळालं महाराज? मिळकत योग्य मिळवायचे, जोडी योग्य जोडायचे. पण योग्य जोडी आणि योग्य मिळकत म्हणजे काय याचा आम्हाला ज्ञान नाही. मग ते जरा सांगितलं तर बरं होईल. तेच सांगण्याकरता आलोय बघा, तेच सांगण्याकरता आलोय. योग्य मिळकत आपल्या जीवनामध्ये मिळवा म्हणजे काय मिळवा?
योग्य जोडी जोडवा. म्हणजे काय जोडा? ऐका सज्जनानो, माणसाच्या जीवनामध्ये 4 टप्पे करा. 4 टप्पे. शास्त्राने जी मिळकत सांगितली ना, शास्त्राने मिळकत सांगितली मिळवायला, ती तुमच्या समोर मी मांडणार आहे. 4 टप्प्यामध्ये वेगवेगळी 4 मिळकत मिळवायची आपल्याला. कोणत्या टप्प्यामध्ये कोणती मिळकत मिळवावी याचे शास्त्राने सुंदर वर्णन केलेले बघा. 4 टप्प्यामध्ये वेगवेगळी 4 प्रकारची मिळकत मिळवायची. 4 प्रकारच्या टप्प्यामध्ये 4 प्रकारची मिळकत मिळवायची. कोणत्या टप्प्यात कोणती मिळकत शास्त्राने फार सुंदर वर्णन केलेले बघा. प्रथमोनार्जितम विद्या, द्वितीयेनार्जितम धनम, तृतीयेनार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसे. शास्त्रकार सांगतात की 3 टप्प्यामध्ये वेगवेगळी मिळकत मिळवायचे. 4थ्या टप्प्याचा विचार करायचा नाही, कारण तो आपल्या हाताला लागणार नाही. पण पहिल्या 3 टप्प्यामध्ये वेगवेगळी 3 प्रकारची मिळकत मिळवा. कोणत्या टप्प्यात कोणती मिळकत मिळवावी ऐका. प्रथमोनार्जितम विद्या म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये विद्या म्हणजे ज्ञान नावाची मिळकत मिळवा. दुसऱ्या टप्प्यामध्ये धन नावाची मिळकत मिळवा. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्य नावाची मिळकत मिळवा. येते ना लक्षात? जीवनाचे 4 टप्पे करायचे. जन्माला आल्यापासून तो 25 वर्षापर्यंत पहिला टप्पा आहे. 25 ते 50 दुसरा, 50 ते 75 तिसरा आणि 75 ते 100 चौथा. पण 75 ते 100 या 4थ्या टप्प्याचा विचार धरू नका, कारण आपण काय जगणार का? जगल गडी काहीच बोलत नाही. मग तुम्हाला खात्री आहे आम्ही 100 वर्ष जगणार आहे का ना? तुम्हाला खात्री दिसते, मला असं वाटतंय, पण कोणी खात्रीशीर सांगू शकत नाही. बरं, जरी आपण जगलो 100 वर्ष तरी 70-75च्या पुढे आपलं शरीर आपल्याला साथ देणार नाही. मग काय करा? 3च टप्प्याचा विचार करा. कोणत्या टप्प्यात कोणती मिळकत मिळवायची? पहिल्या टप्प्यामध्ये ज्ञान नावाची मिळकत. ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे. बाबा, ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य गोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे. ओ आश्रमी विचार षड कर्मे. आश्रमी विचार षड कर्मे. ओ आश्रमी विचार षड कर्मे. ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे. आश्रमी चार जण कर्मे. आश्रमी विचार षड कर्मे. ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे. जीवनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मिळकत मिळवायची कोणती? ज्ञान नावाची मिळकत मिळवायची, विद्या नावाची मिळकत मिळवायची. माझ्या तुकोबारायने वर्णन करावं. ज्ञान कमवा, पण ज्ञान कमवत असताना कसं कमवा, किंवा ज्ञान कमवत असताना पहिल्या टप्प्यामध्ये 25 वर्षापर्यंत ज्ञान ग्रहण करत असताना कसं करा, किंवा आपलं लक्ष कसं केंद्रित केलं पाहिजे, याच्याकरता तुकाराम महाराज सांगतात ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करा आणि अक्षर घोका म्हणजे अभ्यास करा, अध्ययन करा, ज्ञान कमवा, भरपूर पदव्या संपादन करा, खूप शिका. तुम्हाला ज्या क्षेत्राच्या आवडीना त्या क्षेत्रामध्ये शिका, पण ज्ञान संपादन करा. का बरं ज्ञान संपादन करा? त्याचं कारण आहे बघा. ज्यांनी ज्यांनी ज्ञान संपादन केलं, पदवी संपादन केली, त्यांना मला वाटतं दुसऱ्या पुढे हात पसरण्याची गरज पडत नाही, दुसऱ्याची चाकरी करण्याची गरज पडत नाही. म्हणून तर माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण पहिला शब्द आहे शिका, म्हणजे ज्ञान ग्रहण करा, खूप ज्ञान कमवा, शिका, भरपूर पदव्या संपादन करा. म्हणून जे लोक पदवीधर झाले किंवा ज्या लोकांनी ज्ञान संपादन केलं ना, मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या, ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना दुसऱ्या पुढे हात पसरण्याची गरज पडत नाही, दुसऱ्याची चाकरी करण्याची गरज पडत नाही. याच्या पुढे बोलू का? ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना कुठेही गेलं तरी मान आहे बघा.
त्यांना सन्मान आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते. आमच्या वेदाने सुद्धा सांगितलं, शास्त्राने सांगितलं, ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या विद्वान लोकांना कुठेही गेलं तरी पूज्यता आहे. बघा, विद्वान लोकांना कुणाची चाकरी करण्याची गरज पडत नाही. ज्ञानी लोकांना कुणाची सेवक होण्याची गरज पडत नाही. त्यांना कुठेही गेलं तरी त्यांच्या विद्वत्तेमुळे मान सन्मान हा असतोच. बघा, म्हणून ज्ञान कमवा कधी? वयाच्या 25 वर्षापर्यंत. ऐकता ना सगळे? पहिल्या टप्प्यात म्हणजे 25 वर्षापर्यंत मिळकत मिळवायची, पण कोणती? ज्ञान नावाची. बरोबर आहे. आता पहिल्या टप्प्यात काय मिळवावं हे बऱ्याच लोकांना कळत नाही. काहीही कमवत्यात. ज्ञान कमवलं पाहिजे, पण एकाईंच्या पोरांच्या ध्यानात येत नाही. आणि काही मुलं विनाकारण नको तिथे वेळ खर्च करतात. कोण राजकारणात डोकं घालितो, तो कोण आणि व्यसनामध्ये डोकं घालतो, तो कोण लग्नाच्या साऱ्या विचारामध्ये डोकं घालतो. आणि परिणाम पहिल्या टप्प्यामध्ये 25 वर्षापर्यंत ज्ञान कमवत नाही. परिणाम आयुष्यभर दुसऱ्याची चाकरी करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. मग ऐका, पहिल्या टप्प्यामध्ये ज्ञान कमवा. बरीच मुलं अशी येतात, नको तिथं आपला वेळ खर्च करतात. अरे पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर शिका, पण हे काही मुलांच्या लक्षात येत नाही. अरे आमचे शिक्षक लोक, आमचे रामदास सर असतील, असे शिक्षक लोक जीव तोडून शिकवण्याचा प्रयत्न करतात. कशा करता? मुलांचं भविष्य उज्ज्वल घडावं म्हणून प्रयत्न करतात. पण बऱ्याच पोरांच्या लक्षात येत नाही. पोरं नको तिथं खर्च करतात, नको तिथे वेळ देतात. एकाचे म्हणजे मामा आणि भाचे एकाच गावात नवे एकाच वार्डात राहिले होते. बघा, हे आमच्या आजचे मामा भाचे तसं नाही बरं का. हे बिचारा योग चांगला आहे. पण तो सारा मामा आणि भाचा एकाच वार्डामध्ये राहिला. मामाने एक दिवस आपल्या भाच्याला विचारलं, भाच्याचं नाव होतं रामू, म्हणून त्या साऱ्या भाच्याला विचारलं, का रे रामू, काही अभ्यास वगैरे करतो का नाही? तो म्हणला, करतोय ना. मामा म्हटला, कशाचा अभ्यास करतोय? आता एकाच विषयाचा अभ्यास करतोय. म्हटला, पोराचं वय तर 21 वर्ष, पण एकाच विषयाचा अभ्यास करतोय. कोणत्या? वर्गा. म्हटला, लग्नाचा विचार करतोय. मामा म्हटले, अरे हे का तुझं वय आहे का? आता तू शिकलो पाहिजे, तू ज्ञान संपादन केलं पाहिजे, पदवी घेतली पाहिजे. लग्नाचा विचार लगेच कशाला करतो? नाही पोरगा म्हटला, मामा आता बाकी काही नाही, मी फक्त एकच विचार करतोय, लग्न कसं होईल, लग्न कधी होईल, लग्न झालं पाहिजे. मामा म्हटला, बरं तू नको तोच विचार करतोय, भलताच विचार करतोय या वयात. बरं ठीक आहे, पण काही मुलगी वगैरे पाहिली का? भाचा म्हटला, पाहिली ना. मामा म्हटला, कुणाची पाहिली? वर्गा भाचा. मामा म्हटला, कुणाची मुलगी पाहिली? भाचा म्हटला, मामा तुमचीच मुलगी पाहिली. बरे का? मामा तर म्हटला, तू तर डीपीओच आकडा टाकला, तारव नाही टाकला, डायरेक्ट डीपीओ टाकला. अरे वेड्या, माझी मुलगी, पण लक्षात ठेव, तू जरी माझी मुलगी मागत असला तरी मी तुला मुलगी देणार नाही. पहिला शिक, कामाला लाग, नंतर मी विचार करेल. पण सध्या तू किती जरी म्हटला तरी माझी मुलगी मी तुला देणार नाही. तो म्हटला, मामा मी तुमचीच मुलगी करणार. मामा म्हटला, तुला देणारच नाही. तो म्हणला, कसा देत नाही? मी बघूनच घेतो म्हणला. पण बघतं काय, माझ्याकडे 6 महिन्यावरती आले ना ग्रामपंचायतचे इलेक्शन. ग्रामपंचायतचे इलेक्शन आलं. मामा प्रतिष्ठित होता. मामाने त्या वार्डातून फॉर्म भरला. मामाने जसा इलेक्शन करता फॉर्म भरला, तसा भाच्याने सुद्धा मामाच्या विरुद्धामध्ये फॉर्म भरला. कशा करता? निवडणूक लढवण्यासाठी, सदस्य पदाकरता. पण ऐका, सदस्य पदाकरता फॉर्म भरला हे मामाला कळल्याच्या नंतर मामाने बाच्याला गाठलं, बाच्याला सांगितलं, बाच्याबा तुम्हाला काय कमी केलंय का? तुमच्यावरती किती प्रेम केलं. अरे तुझ्या आईच्या सर्व साऱ्या गोष्टी पुरवल्या, हट्ट पुरवले, तुझे सर्व हट्ट पुरवले, मग तरी सुद्धा तू माझ्या विरोधामध्ये कशाला उभा राहतो? तुझा फॉर्म माघारी घे. तो म्हटला, मी घेणारच नाही. मामा म्हटला, माघारी घे. तो म्हटला, घेणारच नाही. शेवट मामाने सांगितलं, तुला काय पाहिजे ते माग, तुला पाहिजे ते देतो, पण तेवढा फॉर्म माग घे. मग बाच्याने सांगितलं, मग मी मागतो ते देणारच ना. आता बाच्याने ओळखलं, आता आरसाट्यात आलेले काम. बाचा म्हटला, मग मी मागतो ती गोष्ट देणार का? मामा म्हटला, तू काही माग, मी द्यायला तयार आहे. मग बाचा म्हटला, मामा मला बाकी काही नको. मग ते अभंग तुमच्या पाठ आहे ना सगळ्यांच्या, आहे ना अभंग? अंगास आमच्या महाराजांच्या बी पाठ आहे बघा. त्याने सांगितलं, मामा मला बाकी काही नको, मला फक्त तुमची मुलगी हवी आहे, मुलगी द्या. आणि जर तुम्ही मुलगी देत असला तरच फॉर्म माघारी घेणार, नाही तर घेणारच नाही. मामाचा नाही विलाज झाला, कारण मामा प्रतिष्ठित होता. पडला म्हणजे केवढा मोठा अपमान आहे. मामा म्हटला, बाबा तुझं लग्न लावून देतो, तुला माझी पोरगी देतो, पण तेवढा फॉर्म माघारी घे. ऐका, आता
त्या मुलाला विचारला, एवढीशा वयामध्ये इलेक्शनची काय तुला गरज होती का? त्याने दिलेलं उत्तर फार गोड आहे. तो सांगतोय की महाराज मला इलेक्शन लढवायचंच नव्हतं, मग कशा करता फॉर्म भरला? मामाची मुलगी नावाची मिळकत मिळवायची होती म्हणून फॉर्म भरला. आलं लक्षात? म्हणजे नको तिथं आपण आपला वेळ खर्च करतो. कुणी लग्नाकरता वेळ खर्च करतो, कुणी व्यसनामध्ये वेळ खर्च करतो, कुणी राजकारणामध्ये वेळ खर्च करतो. पण लक्षात ठेवा, 25 वर्षापर्यंत या क्षेत्रामध्ये वेळ देण्याकरता आपलं जीवन नाही. 25 वर्षापर्यंत ज्ञान कमवण्याकरता आपलं जीवन आहे बघा. म्हणून भरपूर ज्ञान कमवा. ऐका, जीवनाचा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विद्या म्हणजे ज्ञान कमवा. आता दुसरा टप्पा आहे 25 ते 50. या टप्प्यामध्ये कोणती मिळकत मिळवावी? तर उत्तर आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळकत मिळवत असताना धन नावाची मिळकत मिळवायची, म्हणजे पैसा कमवायचा. पैसा ऐकता ना सगळे? या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसा कमवा. बरं, किती पैसा कमवला पाहिजे? किती पैसा कमवला पाहिजे? संतांना विचारलं की महाराज आम्हाला पैसा कमवायचा, किती कमवू? तुकाराम महाराज म्हटले, हे बघा, पैसा कमवण्याच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचं मोजमाप नाही. पैसा कमवण्याच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचं बंधन नाही. आणि एवढाच कमावा अशा पद्धतीचं काही आकडा नाही, एवढाच कमावा अशी काही मर्यादा नाही. मग एक काम करा, तुम्हाला पैसाच कमवायचा आहे ना, भरपूर कमवा, भरपूर कमवा. भरपूर म्हणजे किती? भरपूर म्हणजे किती? तुकाराम महाराज म्हटले, तुम्हाला जेवढा कमवता येईल ना तेवढा कमवा. म्हणजे आकडा सांगितला नाही बघा, आकडा सांगितला नाही. तुम्हाला जेवढा कमवता येईल ना तेवढा पैसा कमवा. फक्त एकच सूत्र पाळा. कोणतं? पैसा मिळवत असताना धर्माने, नीतीने आणि उत्तम मार्गाने कमवा. जोडूनी या धन उत्तम व्यवहारे, जोडूनी या धन उत्तम व्यवहारे, सोडूनी या धन उत्तम व्यवहारे, जोडूनी या धन उत्तम व्यवहारे, जोडूनी या धन उत्तम व्यवहारे, जोडूनी या धन उत्तम व्यवहारे, सोडूनी या धन उत्तम व्यवहारे, सोडूनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेत करी, उदास विचारे वेत करी, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल. तुकाराम महाराज सांगतात की भरपूर पैसा कमवा. किती कमवा? माप नाही. तुम्हाला जेवढा कमवता येईल ना तेवढा कमवा. फक्त पैसा कमवत असताना एक गोष्ट सांभाळा. कोणती गोष्ट? पैसा धर्माने कमवा, पैसा नीतीने कमवा, पैसा कष्टाने कमवा, पैसा सरळ मार्गाने कमवा, पैसा चांगल्या मार्गाने कमवा. पैसा कमवत असताना कोणाच्या मुंड्या मुरगळून पैसा कमवू नका. पैसा कमवत असताना टेबलाच्या खालून पैसा कमवू नका. पैसा कमवत असताना लोकांच्या घामाचा पैसा पण चुकीच्या मार्गाने कमवू नका. चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या मार्गाने कमवा. पैसाच कमवा, खूप कमवा, पण चांगल्या मार्गाने कमवा. आणि एक गोष्ट ऐका बरं का, चांगल्या मार्गाने, धर्माने, नीतीने, सरळ मार्गाने कमवलेला जो पैसा असतो ना, तो पैसा आपल्याला सुख, समाधान, शांती दिल्याशिवाय राहत नाही. पण चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा सुख, समाधान, शांती देत नाही बघा. मला वाटते कित्येक उदाहरण येतात. ज्या लोकांनी चुकीच्या मार्गाने धन कमवलं त्या लोकांच्या घरामध्ये सुख, समाधान, शांती नांदाय तयार नसते बघा. त्यांच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी, काही ना काहीतरी दुःख, काही ना काहीतरी व्याधी ठरलेलीच आहे बघा. म्हणून पैसा कमवत असताना फक्त चांगल्या मार्गाने कमवा. चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा टिकतो, सुख आणि आनंद देतो. पण वाईट मार्गाने, चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा हा निघून जातो, तो राहत नाही.
पण जाताना एकटा पण जात नाही. जाताना चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा राहत नाही घरामध्ये, तो निघून जातो, पण जाताना एकटा जात नाही. मग जो घरात पहिला होता त्यालाही संगती घेऊन जातो बघा. मग पैसा कमवत असताना चांगल्या मार्गाने कमवा. काय माहितीये का, बऱ्याच वेळेला असं होतं, लोकांना कळत नाही, लोक चुकीच्या मार्गाने कमवतात आणि चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा कधी राहत नाही, तो जातच असतो. काय झालं, एकाने म्हैस आणली, दुधा करता म्हैस 5-5 लिटर दूध द्यायचे, दोन्ही टायमाला 5-5 लिटर. 5-5 लिटर दूध दिल्याच्या नंतर हा रतीब याने चालू केला, म्हणजे रतीबाला हा दूध घालू लागला. रतीबाला दूध घालत असताना सकाळी 5 लिटर घालायचा, संध्याकाळी 5 लिटर घालायचा, म्हणजे रतीबाचा व्यवसाय चालू केला. पण ऐका सज्जनानो, म्हैस फुल दूध किती दिवस देते हो? म्हैस बघितलीच नाही का कधी? पाळल्या नाही का म्हशी तुम्ही? सांगा ना मला. आता हे काय गाथ्यातले का, हे काय ज्ञानेश्वरीतले का, हे काय ग्रंथातले का? म्हैस जास्तीत जास्त दूध किती दिवस देते हो? म्हणा ना, 2 महिने, 3 महिने, है का, फार फार तर 4 महिने, है का नाही? म्हैस फार फार तर 4 महिने फुल दूध देते, त्याच्यानंतर म्हैस दुधाला कमी कमी होत जाते. 4 महिने आणि 5-5 लिटर दूध सकाळ संध्याकाळ घातलं, रतीबाला हा दूध घालायचा. 4 महिन्यानंतर ही म्हैस कमी व्हायला लागली, म्हणजे 5 लिटर वरचे 4 लिटर वरती आले. ऐका ना, म्हशीने जरी 1 लिटर दूध कमी दिलं, म्हशीने जरी 4 लिटर दिलं, तरी हा पठ्ठ्या 5 लिटर दूध घालीत होता. कसा घालीत असन? आता हे काय ग्रंथातले का, हे तुम्हाला मी सांगायची गरज आहे का? म्हशीने 4 लिटर दिलं, पण हा 5 लिटर घालत होता, म्हणजे काय करीत होता? पाणी टाकत होता. हा 1 लिटर पाणी टाकत होता कुठवर? महिनाभर. अजून 1 महिना गेला आणि म्हैस 4 लिटर वरचे 3 लिटर वरती आले. जरी म्हशीने 3 लिटर दिलं, तरी पठ्ठ्या 5 लिटर घालीत होता. कसा घालीत असन? वाढवत होता, वाढवत होता. बघता बघता अजून 1 महिना गेला आणि 3 लिटर वरची म्हैस पुन्हा 2 लिटर वरती आले, तरी हा पठ्ठ्या 5 लिटर घालीत होता. म्हणजे अगोदर दुधात पाणी ओतीत होता आणि आता म्हणा ना, पाण्यात दूध ओतायला लागला. आता पाण्यातच दूध ओतायला लागला आणि ते विकायला लागला. बघता बघता याने त्या म्हशीचं 1 लिटर दूध निघायला लागलं, पण तेच पाण्यात ओतायचं आणि तेच घालायचा. बघता बघता मला सांगा, याने पहिले 4 महिने कष्टाचा पैसा कमवला, म्हणजे दुधाचा कमवला, आणि नंतर तिथून पुढं पाण्याचा पैसा चालू झाला ना, पाण्याचा पैसा चालू झाला. त्याने 4 महिने असं पाणी टाकून टाकून दूध विकलं, म्हणजे पहिले 4 महिने दुधाचा पैसा आणि नंतरचे 4 महिने, बोला ना, नंतरचे 4 महिने पाण्याचा पैसा. प्रकार असा झाला, म्हैस पूर्णच आटली. त्याने असा विचार केला, आता म्हैस विकून टाकावी. मग काष्टीच्या बाजारामध्ये गेला. आमच्याकडे श्रीगोंदा तालुक्यात काष्टीचा फार मोठा बाजार आहे जनावरांचा. बाजारामध्ये गेला आणि बाजारात गेल्याच्या नंतर त्याने म्हैस विकायचं ठरवलं. आता पूर्वीचा काळ 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याची म्हैस 15,000 रुपयाला त्याने काय केली? विकले. 15,000 रुपये घेतले, पण त्यावेळेला नाणे जास्त करून असायचे, नाणे ठोकळे असायचे. त्याने ते नाणे घेतले, गठुडं बांधलं, उपरण्यामध्ये गठुड्याच्या एका कोपऱ्यामध्ये त्या सारे नाणे बांधले, म्हणजे पैसे बांधले. 15,000 घेतले आणि घराकडे निघाला. पायी यावं लागायचं, गाड्यांची सोय नाही, मजल करत निघाला, पण येताना उशीर झाला आणि रात्रीचे त्याला 11 वाजले. जंगल लागल्याच्या नंतर त्याने विचार केला, या जंगलातून आता पायी जाणं बरोबर नाही, चोरटे पकडतील, मारतील आणि पैसे घेतील, त्यापेक्षा इथं कुठंतरी थांबावं. म्हणून त्याने पाहिलं एक भलं मोठं झाड होतं, झाडावरती चढला आणि फांदीवरती विश्रांती करता बसला. बसल्याच्या नंतर 1-2 तासानंतर त्याला डोळा लागला, जरा झोप लागल्याच्या नंतर हातामध्ये जे काही पैशाचं गाठोडं होतं ना, त्या गाठोड्याचा एक कोपरा निसटला, सुटला आणि ते जे ठोकळे होते ना, त्यातला एक एक ठोकळा खाली पडायला लागला. याला 1 तासानंतर जाग आली. तोपर्यंत निम्म गाठोडं खाली झालेलं होतं, निम्म ठोकळे खाली पडले होते. बरं, निम्म ठोकळं खाली पडलं, पण खाली सगळं तळ होतं, सरोवर होतं. त्या तळाने सरोवर असल्यामुळं प्रकार असा झाला, हे वरून पैसे पडले की त्या तळ्यामध्ये पाण्यामध्ये पडायचे बघा. याला ज्या वेळेला 1 तासानंतर जाग आली आणि मग याने पहिलं म्हटलं, बाप रे, या गाठोड्याचा तर एक कोपरा निसटला, सुटला आणि याच्यातलं पैसे खाली पडलं. त्याने ते असणारं गाठोडं पुन्हा उचललं आणि त्याच्या लक्षात आलं,
आता गाठोड वाजवायला निम्मच राहिलं. किती राहिलं? निम्म. मगाशी जे वजन होतं त्याच्या निम्मच वजन आता लागायला लागलं. आणि मग त्याने विचार केला, बहुतेक निम्म ठोकळे याच्यातले गळून पडलेले असावेत. खाली उतरला, जरा सपाटीला आला आणि त्याने ठोकळे मोजले. बघता काय माझ्याकडं 7,500 शिल्लक राहिले होते. किती? 7.5 म्हणजे 15 होते. त्याच्यातले 7.5 पडले, पाण्यामध्ये गेले, पाण्यामध्ये पडले आणि फक्त याच्या हातात 7.5च राहिले. लागला रडायला. 7,500 रुपये वायाला गेले ना. रडायला लागला आणि सकाळ सूर्य उदयाच्या टायमाला रस्त्याने चाललेला आहे. समोरून एक माणूस आला. तो म्हटला, पाहुणं सकाळ झालं तरी काय रडायला, कशा करता रडताय? तो म्हणतो, काय नाही हो, माझे 15,000 रुपये होते, पण 15तले 7.5 गेले, म्हणजे निम्मे गेले, माझे निम्मे पैसे गेले. आणि मग त्याने विचारलं, तुझे 7,500 रुपये म्हणजे निम्मे पैसे गेले, पण गेले तरी कुठं? आणि मग त्याने सांगितलं, पाण्यातला पैसा. ओ सांगा ना, पाण्यातला पैसा पाण्यातच गेला. आलं लक्षात? पाण्यातला पैसा पाण्यातच गेला. म्हणजे तुम्ही पाणी टाकून पैसा कमवला, तो कुठं जाणार? पाण्यातच जाणार. म्हणजे तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसा कमवला की तो अशाच पद्धतीने वांग मार्गाने जात असतो. म्हणून भरपूर पैसा कमवा, भरपूर धन कमवा, पण नीतीने, धर्माने, सरळ मार्गाने कमवा, चांगल्या मार्गाने कमवा. म्हणून माझे तुकाराम महाराज सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे. अरे उत्तम मार्गाने धन कमवा आणि त्याचं योग्य पद्धतीने रक्षण करण्याचा प्रयत्न करा. ऐका, ही जीवनातल्या दुसऱ्या टप्प्यातली मिळकत आहे बघा. म्हणजे 25 ते 50 पर्यंत पैसा कमवायचा आहे, पण तो चांगल्या मार्गाने कमवायचा आहे. ही दुसरी मिळकत आहे, दुसरी जोडी आहे. ऐका, पहिल्या टप्प्यामध्ये ज्ञान मिळवायचे, दुसऱ्या टप्प्यामध्ये धन म्हणजे पैसा मिळवायचा आहे. आणि राहिला तिसरा टप्पा म्हणजे 50 ते 75 पर्यंतचा. या टप्प्यामध्ये पुण्य नावाची मिळकत मिळवा. तसं तर पुण्य बालपणापासूनच मिळवलं पाहिजे, पण तुमचं बालपण काही कारणास्तव गेलं, तरुणपणे गेलं, तुम्ही पुण्य नाही कमवलं तरी चालेल, परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र पुण्य कमवलंच पाहिजे. आणि तिसरा टप्पा प्रपंच करण्याकरता नाही, तिसरा टप्पा संसाराची हमाली करण्याकरता नाही, तिसरा टप्पा हा पुण्य कमवण्याकरता आहे. म्हणून 50 ते 75 पर्यंत पुण्य कमवायला कमी पडू नका. कसं कमवा? जिथं जिथं धार्मिक कार्य चाललंय तिथं वर्गणी द्या, दान द्या. जिथं जिथं वारी आहे, सप्ताह आहे, तिथं अन्नदान करा. जिथं शाळा आहे, शाळेचं काम चालू आहे, तिथं भरीव अशी वर्गणी द्या. जिथं जिथं मंदिराचं काम चालू आहे ना, तिथं तिथं काय करा तर वर्गणी द्या आणि जीवनामध्ये पुण्य कमवा. हे तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्य कमवायला कमी पडू नका. काही म्हणतील आम्हाला काय पुण्याची गरज आहे? बाबांनो, तुम्हाला पुण्याची गरज आहे. काही म्हणतील की आमच्या पाठीमाग आमचा परिवार आहे, आमच्या पाठीमाग आमचा पैसा आहे, आमची सत्ता आहे, संपत्ती, परिवार आहे. तुकाराम महाराज सांगतात की सत्ता, संपत्ती, परिवार या सर्व गोष्टी जोपर्यंत तुमचं शरीर चांगले तोपर्यंत, एकदा का तुमचं शरीर थकलं किंवा मरण आलं की तिथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला पैसा, सत्ता, संपत्ती काही सुद्धा उपयोगाला येत नाही. उपयोगाला येतं ते फक्त पुण्यच. म्हणून तुकोबाऱ्याने म्हणावं, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. 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 सोडविलयमा पासोनिया, सोडविलयमा पासोनिया. सोडविलयमा पासोनिया, सोडविलयमा पासोनिया. ओ सोडविलयमा पासोनिया, सोडविलयमा पासोनिया. सोडविलयमा पासोनिया, सोडविलयमा पासोनिया.
हरी भक्ती परलोकी येईल कामा तन हरी भक्ती परलोकी येईल कामा परलोकामध्ये तुमचा पैसा कामाला येणार नाही, परलोकामध्ये सत्ता कामाला येणार नाही, परलोकामध्ये परिवार कामाला येणार नाही. परलोक म्हणजे मृत्यूलोक सोडून ज्या वेळेला जाण्याची वेळ येते, पुढचा लोक म्हणजे परलोक आहे. मला सांगा, पुढच्या योनीला जात असताना तुम्हाला कशाची गरज आहे? तुम्हाला पुण्याची गरज आहे. पुण्य असेल तर चांगल्या परिवारामध्ये, चांगल्या कुळामध्ये, आणि तुम्हाला सुख सुविधा जिथे आहेत ना तिथं जन्म प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण याच्याकरता पुण्य तुमच्याकडे पाहिजे. काही लोक म्हणतात आमच्याकडे खूप संपत्ती आहे, खूप पैसे आहे, खूप फार मोठा परिवार आहे. उपयोग नाही महाराज. ज्या वेळेला पेशंट दवाखान्यामध्ये असतं, दवाखान्यामध्ये ज्या वेळेला पेशंट आहे ना त्यावेळेला डॉक्टर सांगत असतात, हे बघा आता जरा तयारीला लागलं तरी बरं होईल. म्हणतात का नाही डॉक्टर? तयारीला म्हणजे काय? करतात. ऐका, तयारीला का डॉक्टर म्हणतात म्हणजे याचा अर्थ काय हो? याचा अर्थ तुमचं पेशंट काही मिनिटांमध्ये, काही तासामध्ये आता मरण पावणार आहे, बरोबर आहे, असं डॉक्टर म्हणतात. ऐका नाही, ऐका, पेशंट दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं तुमचं पेशंट आता संपणार आहे, घेऊन जा. त्यावेळेला घरच्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब हवे तेवढे पैसे घ्या, नवे हा चेक घ्या आणि तुमच्या हाताने काय टाकायचं तो आकडा टाका, पण आमचं पेशंट वाचवा. त्यावेळेला तो सर डॉक्टर सांगत असतो, हे बघा आता तुमच्या पेशंटला पैशाने काहीच उपयोग होणार नाही. तुमचं पेशंट आता दव्याने बरं होणार नाही, याला फक्त दुव्याची गरज आहे. म्हणजे कशाची गरज आहे? पुण्याची गरज आहे. पुण्य असेल तर हा वाचू शकतो. आता याला दवा म्हणजे याला औषधं वाचू शकणार नाही. याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुण्याची गरज आहे. पुण्य असेल तर तुम्हाला पुढचा जन्म चांगल्या योनीमध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून ऐका सज्जनानो, बाबांनो, पुण्य कमवायला कमी पडू नका. बाकीच्या गोष्टीत आपण कमवतोच, आहे का नाही? पुण्याला पण मागं पडायचं नाही. पुण्य कमवायला पण हायगाई करायची नाही. शक्य होईल तेवढा दान धर्म करा, शक्य होईल तेवढं नामस्मरण करा, शक्य होईल तेवढी कीर्तन ऐका, तेवढं प्रवचन ऐका, शक्य होईल तेवढी देवपूजा करा, शक्य होईल तेवढं नामस्मरण करा, हरिपाठ करा, भजन करा, पण करा. पुण्य जीवनामध्ये कमवा. पुण्याशिवाय आपल्या जीवनाला पर्याय नाही. पुण्य कमवा, आपल्या जीवनामध्ये पुण्य कमवा. किती सांगावं महाराज, काही लोक अशी विचित्र नाहीच पुण्य कमवत बघा, नाहीच पुण्य कमवत. सांगून सांगून लोक कंटाळले, पण काही लोक पुण्य करतच नाही. आमच्या इथे एक म्हातारं होतं बघा, त्या म्हाताऱ्याची पोरं चांगली होती, पण म्हातारलेच खडूस होतं. म्हातारं नव्हतंच देवाचं नाव घेत बघा, आणि माराय टिकलं म्हातारं, पण पोरं चांगली होती. पोरांना माहित होतं म्हातारं एकदा जरी राम राम म्हटलं ना तरी म्हाताऱ्याचं कल्याण होईल. म्हातारं मरणाला टेकलंय, पण एकदा म्हातारे राम म्हणावं, देवाचं नाव घ्यावं. पोरं म्हणायचे म्हणा राम राम, म्हातारा अजिबात म्हणत नव्हतं. पोरं म्हटली काहीतरी आयडिया केली पाहिजे, काहीतरी आयडिया केली पाहिजे. पोरांनी म्हाताऱ्याची खाट उचलली आणि रामाचं मंदिर होतं गावात, त्या मंदिरापुढे आणून खाट आपटली. कमीत कमी आता विचारलं ना हे काय, तर म्हातारा एवढं तरी म्हणेन हे रामाचं देवाळ आहे. म्हणेन का नाही? म्हणेन का नाही म्हातारा? खाट उचलले रामाच्या देवळापुढे आणून ठेवले आणि विचारलं काय हे? म्हातारा लयच बिलिंदर होतं. म्हातारा म्हणलं ही वय, जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असलं असतं, पण देवाळ नाही म्हणलं रामाचं. कायम पोरं म्हणली कामाला शेवा. म्हातारा इथं आणलं खाट, इथं आणली तरी म्हणाय तयार नाही रामाचं देवाळे. पोरं म्हणली काय करावं आता? पुन्हा खाट उचलली आणि एकदमच दरवाजाच्या समोर आणली, मंदिराच्या दरवाजाच्या, आणि एकदमच देवाची मूर्ती दिसायला लागली. आणि मग म्हाताऱ्याला विचारलं काय समोर दिसतंय ते? आता म्हाताऱ्याने म्हणाय पाहिजे होतं का नाही, समोर ना रामाची मूर्ती म्हणाय पाहिजे का नाही, समोर देव आहे, समोर राम आहे म्हणाय पाहिजे ना. म्हातारा लयच बिलिंदर होतं. म्हातारा म्हणलं हे वय, जिथं जिथं असलं असतं ना तिथं तिथं तसलं असतं, पण नाहीच राम म्हणलो बघा. म्हाताऱ्याला म्हणायचं जिथं देवाळे तिथं देव आहे, पण देव सुद्धा म्हणलं नाही. राम तर म्हणायचं सोडून द्या, जिथं असलंय ना तिथं तसलं असतो. काय करावं म्हटले. आता राग आला पोरांना, खाट उचलली आणि घरी आणून आपटले. पोरं म्हणले लेच खडूस म्हातारे, देवाचं नावच घ्यायला तयार नाही. पण पोरं म्हणले आपण पण सोडायचं नाही, आपण पण हट्टाला पेटायचं आणि म्हाताऱ्याला नावच घ्यायला लावायचं. पाहुण्याचं पोरग आणलं, त्याचं नाव होतं राम. त्या रामाला पुढे उभं केलं आणि म्हाताऱ्याला विचारलं ही कोण आहे, ही कोण आहे? आता म्हणाय पाहिजे ना म्हाताऱ्याने हे राम आहे.
हा राम आहे असं म्हणायला पाहिजे ना. म्हातार लय बिलिंदर. म्हातार म्हणलं हिवाय हे ठकीचं पोरग आहे, पण नाही राम म्हणलं. बघा काय करावं म्हाताऱ्याला. ठकीचं पोरग म्हणलं पण राम म्हणाय तयार नाही. त्याच्या आईचं नाव घेतलं पण रामाचं नाही घेतलं. पोरं म्हणली कमालची, काय करावं म्हाताऱ्या पुढं. पण अजून एकदा शेवटचा पर्याय करू आणि म्हाताऱ्याचा नादच सोडून देऊ, मग मेलं तरी चालेल. एक शेवटचा पर्याय करायचा. धान्याची थापी लागली होते. पोराने ठरवलं याच्यातलं एक पोतं उसवायचं, धान्य कळायला लागणार. आणि धान्य कळालं की म्हातारं म्हणणार पोत शिवा. आणि शिवा म्हणलं तरी चालते ना. शिवा म्हणजे शंकराचंच नाव आहे ना. शिवा म्हटलं तरी चालते. पोरग गेलं, त्याने ब्लेड घेतलं, सुतुळीला मारलं आणि सुतुळी तुटली. तोंड उसवलं, धान्य गळायला लागलं. धान्य गळायला लागल्यावर पोरांना आनंद झाला. म्हातारं बघायला लागलं धान्य गळते. म्हातारं रागावलं, पोरांना आनंद झाला. पोरांना असं वाटलं म्हातारं म्हणणार शिवा शिवा पोत शिवा. आणि शिवा म्हटलं तरी भगवान शंकराचं नाव येणार. पण म्हातारं इतकंच बिलिंदर होतं, इतकं बिलिंदर होतं. म्हातारं म्हणलं कार्ट्यांनो पोत टाचा टाचा, पण शिवा नाही म्हणलं. काय करावं म्हाताऱ्याला. टाचा म्हणलं पण शिवा नाही म्हणलं. बघा काही लोक एवढी विचित्र आहेत ना महाराज, नाहीच देवाचं नाव घेत. बघा काय करावं यांना, काय करावं यांना. हे माझ्या लोकांना आपण प्रयत्न करतो तरी ते पुण्य कमवत नाहीत. मला वाटतं काही लोकांचं आयुष्य गेलं. बघा आयुष्य गेलं. पत्र्याच्या शेड मध्ये जाण्याची वेळ आली म्हणजे कुठं, स्मशानात. गवऱ्या स्मशानात गेले आपल्या. तरी काही लोकांना पुण्य करायचं कळत नाही. लोक पुण्य करत नाहीत. बघा नको तो विचार करतात. आमच्यातलं एक 75 वर्षाचं म्हातारं, 75. माझी मागच्या वर्षी 2 मुंबईला कीर्तन होते बघा जोडून दत्त जयंतीच्या काळात. त्या दोन्ही कीर्तनाकरता मी 2 दिवस जाणार होतो. म्हाताऱ्याला कळालं महाराज मुंबईला 2 दिवस जाणार आहे. म्हातारं माझ्या मागं लागलं. म्हातारं म्हटलं महाराज मला मुंबईला घेऊन जा, मला मुंबईला घेऊन जा. म्हणलं आता तू का टाळ वाजवणार हे, का विना घेणार आहे का, काय करणार आहे. नाही म्हटलं मला जीवाची मुंबई करायची या. आता म्हणलं या वयात ही वय का मुंबई करायचं. पण म्हणलं चला आता म्हाताऱ्याचा लेज नाद आहे, न्यावं म्हाताऱ्याला. म्हाताऱ्याला मी मुंबईला नेलं. कळंबोलीचं कीर्तन आटोपलं, मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेंबूरला गेलो. आमची बहीण आहे तिकडं, पण ती होती ती चांगली 14व्या 15व्या मजल्यावरती. मला वर द्यायचा कंटाळा. त्यांना सांगितलं, दाजींना सांगितलं तुम्हीच खाली या. म्हटलं मी थांबतो जरा खाली. आणि सकाळ 7 वाजताची गोष्ट बघा. 7 वाजता मी लिफ्टच्या बाहेर थांबलो होतो. बसल्या बसल्या उभं राहिल्या म्हटलं आपलं काकडा तरी म्हणावा, म्हणून काकड्याचे काय ओळी, काकड्याचे काय अभंग म्हणायला लागलो. मी काकडा म्हणतोय आणि म्हातारं माझ्या शेजारी बसले बघा. पण म्हाताऱ्याचं लक्ष माझ्या काकडा आरतीवरती नव्हतं. म्हातारं काय करायचं माहितीये का, पहाटेच्या वेळेला चालण्याकरता, आता सिटीतल्या लोकांना मॉर्निंग वॉक करावा लागतो, चालावं लागतं. सकाळी पहाटेच्या वेळेला काही म्हाताऱ्या बाया चालण्याकरता गेलेल्या होत्या. त्यांचं तासभर चालून झालं. 7 वाजता त्या म्हाताऱ्या यायच्या आणि लिफ्ट मध्ये बसून वरती जायच्या. आणि ज्या मुलींचं काम आहे, म्हणजे कोण कामाला आहे, कोण जॉबला आहे, कोण कॉलेजला आहे, त्या मुली आपल्या आटोपायच्या आणि त्या लिफ्ट मधून खाली यायच्या आणि आपल्या कामावरती जायच्या. येते का तुमच्या ध्यानात. म्हातारं बघत होतं लिफ्ट कडं. म्हाताऱ्या यायच्या, वरती जायच्या, तरुण मुली यायच्या आणि त्या खाली आपल्या कॉलेजला किंवा कामाला जायच्या. म्हातारं मला म्हटलं महाराज जरा बघितलं का. म्हटलं काय बघायला. म्हटलं बघा ना मुंबईची काय प्रगती आहे, मुंबईत कसल्या मशिनी येतात. मी म्हटलं मशिनी, म्हणलं म्हाताऱ्याला कुठं मशीन दिसलं बाबा आता. म्हातारा म्हटलं महाराज बघा ना जरा मुंबईत कसल्या मशिनी येतात. म्हणलं कसल्या आहेत मशिनी. बघा ना म्हटलं इकडून म्हातारे आत घातले की तर निहूनच बाहेर येते. बरं आहे का आता म्हाताऱ्याचं डोकं. अरे भाऊ लिफ्ट वर जाते, लिफ्ट मध्ये म्हातारी घरात जाते, तरणी खाली येते, पण म्हाताऱ्याची हे डोक्यातच नाही. म्हाताऱ्याचे आता ते लिफ्टचा दरवाजा बंद झाल्यावर काय दिसतं का, लिफ्ट कुठे गेली काय झालं. म्हाताऱ्याला असं वाटायचं म्हातारे आत गेले की तर निहूनच बाहेर येते. म्हातारा मला म्हटलं महाराज काय मुंबई प्रगती आणि काय मुंबईत मशिनी येतात. म्हातारं म्हटलं महाराज तुम्ही जरा चुकीच केली बघा. म्हटलं मी एक चुकीच केली, तुला इथं आणला ती तुला आणून चुकीच केली बघ मी. म्हातारे म्हटलं तुम्ही चुकीच केली. म्हटलं काय चुकी केली. म्हातारे म्हटलं महाराज मुंबईत असल्या मशिनी येतात, असल्या मशिनी येत, मला घरीच सांगायचं ना कसल्या मशिनी. म्हातारी घातल्यावर तर निहून बाहेर येते हे मला घरीच सांगायचं ना. म्हणलं मग सांगितलं असतं तर तू काय केलं असतं. म्हातारा म्हटला माझी म्हातारी आणली असती ना. बरे का आता आनंद कर तरणी आणि परत प्रपंचाला लाग. काय लोकांना म्हणावं. म्हणजे या वयामध्ये आपण भक्ती केली पाहिजे, या वयामध्ये दान धर्म केला पाहिजे, या वयामध्ये आपण पुण्य कमवलं पाहिजे.
पण काही म्हाताऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही आणि नको तिथं आपण डोकं लावल्याशिवाय राहत नाही किंवा नको त्या गोष्टी आपण केल्याशिवाय राहत नाही. मग काय करा, करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्य नावाची मिळकत मिळवा. ऐका, चौथ्या टप्प्याचा काही हिशोबच धरू नका, आपण त्यात जगत नसतो. पहिल्या टप्प्यामध्ये 25 वर्षापर्यंत ज्ञान, 25 ते 50 पर्यंत धन आणि 50 ते 75 पर्यंत पुण्य, या 3 मिळकती मिळवणे म्हणजे योग्य मिळकत आपल्या जीवनामध्ये मिळवणे. विठाला 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 विठाला. या 3 मिळकती मिळवत असताना सुद्धा माझ्याकडे लक्ष द्या. या 3 मिळकती मिळवत असताना मिळकतीचे पुन्हा 3 प्रकार आहेत. कोणते कोणते? हट्टपूर्वक मिळकत आहे, प्रयत्नपूर्वक मिळकत आहे आणि सहज मिळकत आहे. काही गोष्टी मिळवण्याकरता तुम्हाला हट्टाला पेटावं लागल, काही गोष्टी मिळवण्याकरता फक्त प्रयत्न करावा लागल आणि काही गोष्टी मिळवण्याकरता काहीच करण्याची गरज नाही. त्या गोष्टी तुमच्याकडे सहज येणार आहेत. हट्टपूर्वक मिळकत म्हणजे काय? भक्ती करताना हट्टाला पेटावं लागतं आणि मगच भक्ती करावी लागते. तुकाराम महाराजांना विचारलं, मोक्ष मिळाला का? मिळाला. देह मिळाला का? मिळाला. मुक्ती मिळाली का? मिळाली. मग मुक्ती मिळण्याकरता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलं काय? तुकाराम महाराज सांगतात की मी हट्टाला पेटलो, अट्टहास केला, मगच मला मोक्ष मिळाला. यादसाठी केला होता अट्टहास. अट्टहास शब्द आला का नाही? याला म्हणायचं भक्ती करताना हट्टाला पेटावं लागतं, त्यावेळेला भक्ती होते. चला, काही गोष्टी मिळवण्याकरता प्रयत्न करावा लागतो. कोणत्या गोष्टी? आपला प्रपंच. प्रपंच करण्याकरता थोडस प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न केला की प्रपंच होत असतो. फारच हट्टाला पेटावं लागतं अशातला काय भाग नाही. कसं? जन्माला आला, प्रयत्न झाला, लहानाचा मोठा झाला, प्रयत्न झाला, शाळा शिकला, प्रयत्न केला, नोकरीला लागला, प्रयत्न केला, लग्न झालं, प्रयत्न केला, मुलं बाळ, घर दार, जमीन जुमला, या सर्व गोष्टी मिळाल्या. कशामुळं? फक्त प्रयत्नामुळे. आलं लक्षात? म्हणजे प्रपंचाकरता प्रयत्न असावा लागतो. ऐका सज्जनानो, भक्ती करायची असेल तर हट्टाला पेटावं लागतं. याला म्हणतात हट्टपूर्वक मिळकत. प्रपंच करायचा असेल तर प्रयत्न करावा लागतो. याला म्हणायचं प्रयत्नपूर्वक मिळकत. आणि काही गोष्टी मिळवण्याकरता हट्ट नाही आणि प्रयत्न सुद्धा नाही, त्या गोष्टी आपल्याकडे सहज येतात. सहज, याला म्हणतात सहज मिळकत. सहज मिळकत, या गोष्टी आपल्याकडे सहज येतात. किती गोष्टी येतात? 4 गोष्टी येतात. सहज मिळकतीमध्ये 4 गोष्टी येतात. कोणत्या कोणत्या? सुंदर शास्त्रामध्ये श्लोक आलाय बघा, ऐका. अनाहिता हि लभंते मृत्यू मूर्ख व्यसनालस्यम अन्यत्र तो लाभ सिद्ध यज्ञम हटम अपेक्षितम. शास्त्रकार सांगतात की 4 गोष्टी आपल्याकडे सहज येतात. काही न करता या 4 गोष्टी येतात. कोणत्या कोणत्या? शास्त्रकार सांगतात की बाबांनो, 4 गोष्टी येतात ना, त्यापैकी पहिली गोष्ट आहे मृत्यू. दुसरी गोष्ट आहे मूर्ख लोकांची संगती. तिसरी गोष्ट आहे व्यसन आणि चौथी गोष्ट आहे आळस. मला सांगा ना, या 4 गोष्टी येण्याकरता काय करावं लागतो? या 4 गोष्टी येण्याकरता हट्ट करावा लागतो का? 4 गोष्टी येण्याकरता प्रयत्न करावा लागतो? काही करावं लागत नाही. या गोष्टी सहज येतात. मला सांगा, आळस येण्याकरता काय करावं लागतं? आळस येण्याकरता प्रयत्न करावा लागतो का? हट्ट करावा लागतो का? नाही म्हटले, आज जरा आळस आलाय आणि आळसा करता पाठपासून प्रयत्न करीत होतो म्हणून आता आळस आलाय, असं आहे का? अजिबात नाही. आळस येण्याकरता काहीच करावं लागत नाही. आळस सहज येतो. सर शिकवत होते आमच्या रामदास सरांच्या सारखे, आणि पुढच्याच बेंचवरच्या मुलाने आळस दिला. आळस दिल्याच्या नंतर सरांना राग आला. सर म्हटले, मूर्खा, मी जीव तोडून शिकवतोय आणि तू आळस देतो, तुला काय अक्कल आहे का? अरे बाकीची मुलं बघ अजिबात आळस देत नाही. त्या मुलाने सांगितलं, सर मी तरी आळस दिला, पण बाकीच्यांना आळस द्यायचा पण आळस आलाय, एवढी ती आळशी येतात. असे काय काय वर्ग आळशी असतात बघा. सर म्हटले, आगाऊपणा करू नको, जास्त बोलू नको, निबंध लिहा. म्हटले, कोणत्या विषयावर लिहायचा? सर म्हटले, आज आळस या विषयावर निबंध लिहा. आणि आळसावरती निबंध लिहायला लावला. प्रत्येक मुलाने 1-1, 2-2 पानं निबंध लिहिला. पण जो हा आळस देणारा पोरगा होता ना, पठ्ठ्याने एकही वाक्य लिहिलं नाही, तरी त्याचाच नंबर आला बघा. सरांनी त्याचाच नंबर काढला. का बरं? त्यांनी 2 पानं सोडून दिली, कोरी 2 पानं सोडून दिले
आणि एकच वाक्य लिहिलं, यालाच आळस म्हणतात. याच्यापेक्षा चांगला निबंध काय असू शकतो? आळसाचा निबंध म्हणजे या सगळ्यात मोठा निबंध. म्हणजे असे काय काय माणसं आळशी असतात महाराज. रस्त्याने चालले होते दोघ जण, एकाच्या म्हणजे जांभळीच्या झाडाखाली झोपले. जरा वारं आलं, वरून जांभळ निसटलं आणि एकाच्या ओठावरती पडलं. पण एवढा आळशी ओठावरती पडलेलं जांभळ स्वतःच्या हाताने तोंडात ढकलीत नव्हता. शेजारी मित्र झोपला होता, त्याला म्हटलं, अरे म्हटलं जरा माझ्या ओठावरती जांभळे जरा आतमध्ये ढकलतो का, तोंडात ढकलतो का? तो म्हटला, मला काम सांगू सर, तू काय करतोस? म्हटलं, मला लयच आळस आलाय. म्हटला, लयच आळस आलाय. म्हटला, माझ्या हाताने जांभळ आत टाकलाय तर सुद्धा मला आळस आलाय. तो म्हणला, काय माहितीये का, तुला आळस आलाय म्हणून तू ओठावरचं जांभळ तोंडात ढकलत नाही, पण तुझ्यापेक्षा मला जास्त आळस आलाय. कसा आलाय? मला अर्धा तास झालं कुत्र तोंडसाठी ती मी हानी ना, तुझं जांभळ कधी ढकलू? अशी एकाचड एक आळशी असते बघा. असले आळशी तुम्हाला बरेच सांगन, पण मला आता आळस आलाय बघा. असले आळशी सांगायचा, मला आता आळस आलाय, त्याच्यामुळे नाही जास्त आळशी सांगत बघा. ऐका, विठाला 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 सहज येते बघा. मूर्ख लोकांची संगती सहज येते, व्यसन सुद्धा सहज येतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मृत्यू सुद्धा आपल्याकडे सहज येतो. ऐका सज्जनानो, तुमची इच्छा असो किंवा नसो, मृत्यू तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. याला सहज मिळकत म्हणतात. सहज मिळकत कशी सहज मिळकत येते बघा. मृत्यू माणसाला सहज आल्याशिवाय राहत नाही. मृत्यू येण्याकरता 3 गोष्टी एकत्र आल्या की मृत्यू येतो. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी? ऐका, आपली वेळ आली, मरावं लागतं. ठिकाण आलं, मरावं लागतं. आणि अधिकारी झाला, मरावं लागतं. जोपर्यंत वेळ येत नाही, मरण नाही. जोपर्यंत ठिकाण येत नाही, मरण नाही. आणि जोपर्यंत अधिकारी नाही, तोपर्यंत मरण नाही. पण या 3 गोष्टी एक ना एक दिवस आपल्या जीवनात घडून येणार. आणि या 3 गोष्टी एकत्र आल्या की आपल्याला जावं लागणार. याच्याच करता तुकोबाऱ्या सावध करतात की वेड्यांनो, या 3ही गोष्टी केव्हा एकत्र येतील हे सांगता येत नाही, आणि केव्हा मरण येईल हे सांगता येत नाही. कारण काळ हा वाट पाहतोय, नवे जवळ येत चालले. कशा करता? हा देह खाण्याकरता. म्हणून आपल्या मनाला तुकोबाऱ्या आता जाग करतात की हे मना, तू परमात्म्याचं चिंतन कर. का बरं? हा जो काळ आहे तो देहाला खाण्याकरता जवळ येत चाललेला आहे. म्हणून मना, तू परमात्म्याचं चिंतन कर. अभंगाचं पहिलं चरण. नको नको मना बंधू माया जाळी, 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 नको नको मना बंधू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची मुडी वडील माझे व्हा, काळाची मुडी वडील माझे व्हा. काळ आला जवळे ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी वडील बाजेवा, काळाची एवढी वडील बाजेवा. तुकाराम महाराज सांगतात की मना, या संसार रूपी मायाजाळामध्ये तो गुंतू नको. का बरं? हा काळ देह खाण्याकरता जवळ येत चाललेला आहे. म्हणून बाबा, तू परमात्म्याचं चिंतन कर. ऐका, हा काळ जो आहे ना, तो कोणाला सोडणार नाही बघा. प्रत्येकाच्या देहाला खाल्ल्याशिवाय राहत नाही. मी बोलून गेलो तुम्हाला, याला सहज मिळकत म्हणतात. सहज मिळकत. आणि खरंच सांगू का, मृत्यू येताना पण सहजच आला पाहिजे. त्याकरता आयुष्यभर चांगलं जगावं लागतं. मृत्यू येताना सहज आला पाहिजे. सहज म्हणजे कसा? ऐका ज्ञानोबा यांची ओवी. झाकल्या घटीचा दिवा, तो काय झाला नेणे केव्हा, तयारीती पांडवा जो देह ठेवे. अरे काचेमध्ये झाकलेला दिवा आहे, पण तो काचेतला दिवा केव्हा विजला, तेल संपलं आणि केव्हा विजला पाहणाऱ्याला सुद्धा कळत नाही. तसा माणसाच्या शरीरातून प्राण गेला पाहिजे बघा. हाल होता कामा नये.
दुःख होता कामा नये, अपिष्टा होता कामा नये, त्रास होता कामा नये, असा मृत्यू यावा. पण याकरता आयुष्यभर परमार्थ करावा लागतो. त्यावेळेला असा मृत्यू येतो बघा. कधी कधी मला आश्चर्य वाटतं बरं का, हा जो देह आहे ना तो सहज जाणार आहे बघा, याला सहज मृत्यू आहे बघा. म्हणजे तुम्ही काही केलं तरी हा जाणारच आहे देह. कधी कधी लोकांचं मला आश्चर्य वाटतं, लोक विनाकारण आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करतात. कशा करता आत्महत्या करतात? आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा माणसाने मनामध्ये करायचा नाही. शास्त्र सांगते की ज्या गोष्टीला नाश नाही ती गोष्ट तुम्ही संपवा, त्या गोष्टीचा नाश करा. पण ज्या गोष्टीला स्वभावता नाश आहे, ज्या गोष्टीला मरण आहे, ती बळ संपवण्याची काय गरज आहे का? जी गोष्ट नाश पावणार आहे तिला बळच तुम्ही नाश करायची काय गरज आहे का? मग शरीर कसे, शरीर जात आघवे नाशवंत स्वभावे. अरे हे नाश पावणार आहे म्हणून त्याला बळच घालवू नका, मग ते आपोआपच जाणार आहे बघा. 3 गोष्टी एकत्र आल्या की मृत्यू येणारे मी बोलून गेलो. कोणत्या कोणत्या? वेळ आली मारावं लागतं, जोपर्यंत वेळ नाही तोपर्यंत मरण नाही. बऱ्याच वेळेला असं असतं बघा, वेळ आली की मारावं लागतं, वेळेत कोणी बदल करू शकत नाही. पेशंट दवाखान्यामध्ये होतं आणि डॉक्टरने घरच्यांना सांगितले बघा पेशंट आता घेऊन जा, लय तास 2 तास. पेशंटने ऐकलं. पेशंट मला डॉक्टर काही करा, किती पैसे घ्या, पण आजच्या दिवस मला जगू द्या, मी उद्या मेलो तरी चालेल. डॉक्टर म्हणला आज तरी मारायचे ना, उद्या तरी मारायचेच ना. पण पेशंट म्हणलं डॉक्टर त्याचं काय, जरा कॅलेंडर बघा ना मग तुम्हाला कळलं. आणि डॉक्टरने कॅलेंडर बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं अमावास्या. म्हणून पेशंट म्हणत होतं मला अमावास्या दिवशी मरण नको. नुसते अमावास्या नाही तर पुढे लिहिलं होतं खंडग्रास सूर्यग्रहण, म्हणजे सूर्यग्रहण होतं बघा त्या दिवशी. पेशंट म्हणायचं मला या अमावास्येत आणि सूर्यग्रहणामध्ये मरण नको. डॉक्टर म्हणला मी प्रयत्न करतो बघा. डॉक्टरने प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले, पण नाही विलाज झाला आणि बरोबर 2 तासात पेशंट संपला. आलं लक्षात? म्हणजे वेळ आली की वेळेमध्ये कोणी बदल करू शकत नाही. आलं लक्षात? वेळेत कोणी बदल करत नाही. बरं दुसरी गोष्ट ठिकाणी बघा. ठिकाणामध्ये सुद्धा कोणी बदल करू शकत नाही. आपल्या मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे हे प्रत्येकाने ऐका. प्रत्येकाचं मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे. सकाळी आम्ही प्रवास करत असताना इकडे येताना सुप्यामध्ये एक तरुण मुलगा आणि कंटेनरला धडकला, मोटरसायकल वरती होता आणि तो पडला होता. त्याला उचलत होते बाकीची मुलं, दवाखान्यामध्ये चालवलं होता. पण आम्ही पाहिलं त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होतं. ज्या अर्थी नाकातोंडातून रक्त येतं त्या अर्थी जगण्याचे चान्सेस फार कमी येतात. आम्हाला माहित नाही तो कुठला आहे काय, पण हे मात्र कळालं आज त्याच्या मृत्यूचं ठिकाण सुपा आहे बघा. म्हणजे त्या रस्त्यावरती त्याचा मृत्यू आहे. अर्थात प्रत्येकाच्या मृत्यूचं ठिकाण हे ठरलेलं आहे. आणि एक वाक्य बोलू का, जिथं ज्या जागेवरती आपला मृत्यू येणार त्या जागेवरती आपल्याला दुसऱ्या कोणीही नेण्याची गरज नाही. आपलेच पाय आपल्याला त्या ठिकाणावरती घेऊन जात असतात. माझे तुकोबराय चिंतन करतात, मृत्यूची या ठाया जाणे लागे आपुल्या पाया. हो जाने लागे आपुल्या पाया, जाने लागे आपुल्या पाया. मृत्यूची आठ जाणे लागे आपुल्या पाया, जाणे लागे आपुल्या पाया, जाने लागे आपुल्या पाया. ज्या जागेवरती मृत्यू ठरलेला आहे ना त्या जागेवरती आपलेच पाय आपल्याला घेऊन जातात, बाकी कुणीच नेत नाही आपल्याला. आलं लक्षात? मृत्यूची या ठाया जाणे लागे पुढं काय आपल्या पाया, म्हणजे आपल्याच पायाने आपल्याला तिथं जायचं असतं, कुणी आपल्याला नेत नाही बघा. म्हणजे आपलं ठिकाण ठरलेले ठिकाण, प्रत्येकाचं ठिकाण ठरलेलं आहे बरं का. काय झालं की सुरडी गावातला एक मनुष्य पण ज्याने निस्ताच प्रपंच केला पण त्याने परमार्थ कधी केलाच नाही. म्हणजे प्रपंच केला, धन कमवलं, म्हणजे भुक्तीचं साधन केलं, पण मुक्तीचं कुठं केलंय? भक्ती केली नाही मग मुक्ती मिळणार नाही. मुक्ती तर मिळाली पाहिजे. त्यांना 60 वय झाल्या वाटायला लागलं मुक्ती मिळाली पाहिजे. त्याने कीर्तनात ऐकलं. काय ऐकलं? काशीमध्ये मरण पावला तर माणसाला मोक्ष मिळतो. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर,
परी वेचणे लागे शरीर ती गावी. म्हणजे ज्ञानोबा सांगतात मरणाच्या वेळेला मनुष्य जर काशीमध्ये मरण पावला तर त्याला मोक्ष मिळतो. त्याने कीर्तनात ऐकलं, त्याने विचार केला मोक्षच मिळाला पाहिजे, मग काय करायला लागल, काशीमध्ये जाऊन मारायला लागल. म्हणून त्याने सर्व बिछाना घेतला, 10 लाखाचा बँक बॅलन्स घेतला आणि काशीमध्ये जाऊन राहू लागला. माझ्याकडे लक्ष द्या, त्यांचं आजींचं काम आजी करतील, माझ्याकडे लक्ष द्या. 10 लाख रुपये घेतले, काशीमध्ये जाऊन राहिला आणि वाट बघायला लागला. कशाची? कीर्तन सुटण्याची? मी म्हणलं का कीर्तनाची? वाट बघायला लागला. कशाची? मरणाची. लोक जगण्याची वाट बघत आहेत, हे मरायची वाट बघायला लागला. पण मरणच आहे ना बघा. 10 वर्ष जगला, मरणच आहे ना. म्हणजे याने वाट बघितली. किती वाट बघितली? मरणाकरता वाट बघत होता, म्हणजे मरणाची वाट बघितली. मरणाची वाट बघितली, पण मरणच आहे ना बघा. आता काय करावं? 10 वर्ष आहे तसा ठणठणीत. त्याने विचार केला एकदा खांडाळ्याला आणि किसुर्डीला जावं, सगळ्या गावकऱ्यांची सगळ्या घरातल्या लोकांची भेट घ्यावी आणि माघारी परत काशीत यावं. कशाला? म्हणा की मरायला. म्हणा लवकर, उशीर होतोय आपल्याला. पुन्हा मरण्याकरता काशीत यावं, पण एकदा जाऊन घरच्यांच्या गावातल्यांची गाठ घेऊन यावं. म्हणून तो काशीमधून निघाला. निघाल्याच्या नंतर तो पुण्यात आला. पुण्यातून एसटी पकडली. एसटीने तो हायवेला उतरला. हायवे मधून पुन्हा तो हायवे पुसून पुन्हा केसुर्डी गावात आला. आता घरी जायचे, पण स्टँड वरतीच एसटीतून गाडीतून उतरला आणि जसा गाडीतून खाली उतरला तसा अटॅकचा झटका आला. आणि जसा झटका आला तसा म्हणा की गेला. जसा झटका आला तसाच गेला. मला सांगा, 10 वर्ष वाट बघत होता कशाची? मृत्यूची. कुठं? काशीमध्ये. पण मृत्यू आला नाही. पण गावात आला, किसुर्डीत आला आणि मृत्यू आलाच. कारण काय? फक्त एकच कारण. मृत्यू सुद्धा त्याला सांगत होता, बाबा तुझं मरण्याचं ठिकाण हे किसुर्डी गावामध्ये स्टँड आहे, तिथं तू आल्याशिवाय तुला मरता येणार नाही. आलं लक्षात? म्हणजे आपल्या मृत्यूचं ठिकाण हे ठरलेलं आहे. प्रत्येकाच्या मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे. ऐका, पहिली गोष्ट वेळ यावी लागते, दुसरी गोष्ट ठिकाण यावं लागतं, आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट आहे मृत्यूचा अधिकारी असावा लागतो. जे लोक मृत्यूचे अधिकारी झाले ना त्यांनाच मरण आहे. जे मृत्यूचे अधिकारी नाही त्यांना मरण नाही. आपण ज्या दिवशी मृत्यूचा अधिकारी होऊ ना त्या दिवशी मरण येणारे. अधिकारी म्हणजे काय? आयुष्याची सूत्रे बिघडता, भूतांची उमटे खडाडता. म्हणजे आयुष्य संपलं म्हणजे आपण मृत्यूच्या अधिकारी झालो, आणि मृत्यूच्या अधिकारी झालो की आपल्याला मारावं लागतं. कसं? ऐका, आता कोरोनाचा काळ होता आणि 2 पेशंट शेजारी होते बघा. दोन्ही महिलाच होत्या, पण एकीचं वय 40 आणि एकीचं वय 75. ऐकता ना सगळे? कोरोनाचा काळ, दोन्ही पॉझिटिव्ह महिला, पण एका म्हातारीचं वय 75 आणि एका बाईचं वय फक्त 40. बरं, जिचा वय 40 आहे तिचा स्कोर 5 होता, आणि जिचं 75 वय आहे तिचा स्कोर 25 होता. कोण जगल? कोण आणि मरण कोण? सांगा बरं. 5 स्कोर वाले आणि 40 वयावाले जगू शकते, पण 75 वय आणि 25 स्कोर जगण्याचे चान्सेस फार कमी येतात. ती मरण पावला असं प्रत्येकाला वाटायचं. बरोबर आहे का नाही? आता योगायोग असा बघा. अधिकारी कशाला म्हणतात ते तुम्हाला मला सांगायचे. मृत्यूचा अधिकारी कोण याच्याकरता सांगतोय. डॉक्टर जवळ आले, पण प्रकार असा व्हायचा, या दोन्हींच्या गळ्यात माळा होत्या बघा. जिचं वय 40 ती माळकरी होते, आणि जिचं वय 75 होतं तीही माळकरी होते बघा. डॉक्टर जवळ आले आणि जिचं वय 75 त्या म्हातारीला विचारलं, आजी वय तुमचं 75 आहे आणि स्कोर 25 आहे, तुमचे जगण्याचे चान्सेस फार कमी येतात, पण तुम्हाला एक काम करावं लागेल. जगायचं असेल तर तुम्हाला पहिली माळ काढावी लागेल. या कोरोनाच्या काळात माळाचं आणि कोरोनाचं काय वाकडं होतं तीच कळलं नाही बघा. काय डॉक्टर लोकांनी तडाखा लावला होता. आणि खरं सांगू का, ज्यांना माळेचा कटाळ आलता त्यांनी संधी साधून घेतली बघा. पॉझिटिव्हचं नाव केलं नुसतं आणि पटापट माळा काढल्या बघा. ती वैतागलेलीच होती आधीच. काय करावं त्या निष्ठानिष्ठीवाल्यांना. आणि मग त्या म्हातारी पशी आले. डॉक्टर म्हणले, हे बघा तुम्हाला माळ काढावी लागेल. ऐका म्हातारीने काय उत्तर दिलं. निष्ठा कशाला म्हणतात जरा शिका. म्हातारीने सांगितलं, डॉक्टर साहेब
माळ काढून जगण्यापेक्षा तुमच्या समोर बोलता बोलताय मी मेले तरी चालेल, पण मी माळ काढणार नाही. का बरं? काय माळ काढणार नाही? वर्ष श्राद्धा दिवशी 1 वर्षानंतर कीर्तनकार काय डोकं आपटून सांगन का? म्हातारीने आयुष्यभर माळ घातली पण मारताना माळ काढले, काय सांगल कीर्तनकार? मेलं तरी चालल, माळ काढणार नाही मी, मेलं तरी चालेल. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणायचं निष्ठा. आता ऐका, याला निष्ठा म्हणायचं. आणि पुढे गेल्यावर निष्ठा निष्ठी होती बघा. त्या जिचा वय 40 होतं आणि जिचा स्कोर 5 होता, तिच्यापाशी डॉक्टर गेले आणि तिला काहीच म्हणले नाही, तर तिनेच सुरुवात केली. कायला? ती म्हणली होय डॉक्टर, आणि मग माळ काढावं लागेल काय? ही वैतागलेली गिऱ्हाईक बघा, डॉक्टरच्या आधीच म्हणायची माळ काढायला लागेल का? डॉक्टर म्हणलाय बघा तुम्हाला माळ काढावीच लागेल. काढली ना माळ, काढली ना माळ. वय किती? 40 वर्ष. स्कोर किती? फक्त 5. पण डॉक्टरने म्हणायच्या आधीच तिने माळ काढली. प्रकार काय झाला? 4 पुण्यतिथ्या झाल्या. 4. ऐकता का सगळी? जिने माळ काढली, 40 वय होतं, 5 स्कोर होता, 4 पुण्यतिथ्या झाल्या, 75 वय होतं, 25 स्कोर होता, अजून म्हातारी ठणठणीत आहे बघा, अजून ठणठणीत. याला म्हणायचं मृत्यूचा अधिकारी. ती म्हातारी अजूनही जिवंत आहे. कशाचा परिणाम? अहो तुम्ही अधिकारी झाला, मरावं लागतं. तुम्ही अधिकारी नाही ना, मग तुमचं वय पाहिलं जात नाही, तुमचा आजार पाहिला जात नाही. तुम्ही वयावर, आजारावर, परिस्थितीवर मात करून तुम्ही जीवन जगू शकता. फक्त तुम्ही मृत्यूचे अधिकारी नाही तोपर्यंत. एकदा का अधिकारी झाला, वय बघितलं जात नाही, तुमचा आजार बघितला जात नाही, परिस्थिती बघितली जात नाही, तुम्हाला मरावंच लागतं. ऐका, या 3 गोष्टी, वेळ, ठिकाण आणि अधिकारी, या 3 गोष्टी एकत्र आल्या की आपल्याला मारावं लागतं. आणि तुमच्या माझ्या बाबतीमध्ये या 3ही गोष्टी एक ना एक दिवस एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्हा मला हे जगत सोडावं लागण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुकाराम महाराज सावध करतात की बाबांनो, हा जो काळ आहे तो काळ जवळ येत चाललेला आहे. देहाला खाण्याकरता काळ हा जवळ येत चाललेला आहे. म्हणून काळ आला जवळी ग्रासावया, देहाला खाण्याकरता काळ जवळ येत चालले. म्हणून बाबांनो एक काम करा, आपल्या मनाने त्या परमात्म्याचं चिंतन करा आणि संसारामध्ये माया जाळामध्ये गुंतूच नका. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाचे हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप कोणी सुद्धा त्यावेळेला आपल्याला सोडवणार नाही. अगदी तुमचा केवढाही मोठा वशील असता तरी उपयोग नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भले, कोणी सुद्धा सोडवणार नाही. मग नाहीच का सोडवणार? सोडवणारा फक्त एकच आहे. तू काय म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. त्या परमात्म्याशिवाय दुसरं कोणी सुद्धा सोडवणार नाही. म्हणून त्या परमात्म्याचं चिंतन करा, म्हणून त्या परमात्म्याचं आपण स्मरण करा. ज्या पद्धतीने तुकोबारांनी सांगितलं त्या पद्धतीने आपणही सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि प्रेमाने मुखाने त्या परमात्म्याचं सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई. माझा एक डोळ्याने हा बाळ अभ्यास कसा करणार? माझा हा बाळ लहानाचा मोठा कसा होणार? अभ्यास कसा करणार? शाळा कसा शिकणार? याला सर्व्हिस कशी लागणार? याचं जीवन कसं जाणार? म्हणून आई सतत काळजी करू लागली, सतत काळजी करू लागली. नवे नवे डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला एक डोळा नाही हो, काय करू मी? काही करा, पण माझ्या मुलाचा डोळा नीट झाला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलंय साहेब, तुमची तळमळ माझ्या लक्षात येते, पण हा डोळा आहे ना, हा डोळा आता कुणी नीट करू शकत नाही. गेले ना डोळा, पुन्हा नीट करता येणार नाही. डॉक्टर साहेब काही करा, काही करा, माझ्या मुलाला डोळा बसला पाहिजे, काहीतरी करा. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलंय साहेब, एक पर्याय आमच्याकडे, एक पर्याय. कोणता पर्याय आहे? तुमचा एक डोळा जर दिला तर तो डोळा आम्ही त्या बाळाला बसवू शकतो. फक्त एवढा पर्याय आमच्या हातामध्ये आहे. अरे आईने विचार केला, माझा एवढेच असणारा बाळ लहानाचा मोठा होणारे, शाळा शिकणारे, सर्व्हिसला लागणारे, आणि एक डोळा जर नसल तर शाळा शिकू शकत नाही, सर्व्हिस लागू शकत नाही, त्याला मुलगी कोण देणार नाही, त्याचा प्रपंच होणार नाही, त्याचं भविष्य घडणार नाही. माझा प्रपंच झालेला आहे, म्हणून माझ्या मुलाकरता माझा एक डोळा गेला तरी चालेल, पण माझ्या मुलाचा डोळा व्यवस्थित झाला पाहिजे. आईने डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझा डोळा काढा, माझ्या बाळाला बसवा. आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली
ऑपरेशन केलं. आईचा एक डोळा काढला, मुलाला बसवला. आता मात्र आई एका डोळ्याने कुरूप झाली, एका डोळ्याने आंधळी झाली आणि दिसायला विचित्र दिसू लागले, कुरूप दिसू लागले. आता तिचं सौंदर्य नष्ट झालं. एक डोळ्याची आई आता सुंदर दिसायची बंद झाली. मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. बघता बघता मुलगा आता शाळेमध्ये जाऊ लागला. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्या मुलाला कधी काळी ही जर आई शाळेमध्ये आली तर त्याला वाईट वाटायचं. का वाईट वाटायचं? बाकीच्या मुलांच्या आई ज्या आहेत ना त्या सुंदर दिसतात, पण माझ्या आईला एक डोळा नाही, माझी आई कुरूप दिसते. माझं टीव्हीला कीर्तनाकरता शूटिंग होते. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये शूटिंग होते. मी सर्व शूटिंगची तयारी केली. माझे हे सर्व सवंगडी होते बघा कीर्तनाला जाण्याकरता. आणि पाठी 4 वाजता मला घरून हलायचं होतं. 8 वाजता आमची शूटिंग होती बघा. 4 वाजता मी निघत असताना, गाडीमध्ये बसत असताना अनावर झालं. मला डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. माझ्या सवंगड्यांनी विचारलं की महाराज एवढा आनंदाचा क्षण कशा करता रडताय, कशा करता रडताय? या माझ्या मित्रांनी मला विचारलं. त्यावेळेस मला सांगावं लागलं खरं, कारण की बाबांनो आज माझी टीव्ही वरती शूटिंग होईल आणि 8 दिवसानंतर माझं टीव्ही वरती कीर्तन असेल. हे कीर्तन महाराष्ट्रातले असंख्य लोक पाहतील. माझ्या परिचयाची लोक मला फोन करून प्रतिक्रिया देतील की महाराज कीर्तन छान झालं बरं का. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटते, हे कीर्तन पाहण्याकरता माझे वडील नसतील याचं मला खूप वाईट वाटते. याचं मला वाईट वाटते कारण माझे वडील 2013ला एक्सपायर झाले. म्हणून मला 2021ला टीव्हीवरती कीर्तन झालं. असंख्य लोकांचे मला फोन आले, अनेक लोकांचे मला फोन आले. भरभरून लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं, माझं कौतुक केलं. पण खरं सांगू का मला एका गोष्टीची जाणीव आणि व्हायची. कोणत्या गोष्टीची? आज जर माझे वडील असते तर टीव्हीवरचं कीर्तन पाहिल्याच्या नंतर पाठीवरती थाप टाकली असती आणि बोलले असते जीवनाचं सार्थक झालं, मुलाचं कीर्तन टीव्हीवरती झालं. मला वाटते बापाला याच्यापेक्षा मोठा अभिमान काय असू शकतो? मुलाने जर कर्तृत्व केलं तर बापाला सर्वात मोठा आनंद असतो, सर्वात मोठा अभिमान असतो. पण आई वडिलासारखं प्रेम करणारं जगात कोणी नाही बघा. त्या आईने मुलाला डोळा दिला, मुलाला जाण नाही त्याचे. मुलगा शहरामध्ये राहिला, सर्व्हिसला लागला, प्रपंच झाला, आईकडे पाठ फिरवले. आईला मात्र त्याची आठवण येत होते. आई एक दिवस मजल दर मजल करत मुलाचा शोध घेत मुलाच्या फ्लॅटवरती पोचले. दरवाजा वाजवला, मुलाने दार उघडलं. दार उघडल्याबरोबर मुलाला डोळे भरून पाहिलं, भरभरून पाहिलं आणि मुलगा अंतःकरणामध्ये साठवला. कारण आईलाही माहित होतं मी आलेलं माझ्या बाळाला पटणार नाही, आवडणार नाही. मुलगाही म्हटला आई इथं कशाला आली, माझा सुंदर प्रपंच चालू आहे, तू माझ्या प्रपंचामध्ये येऊ नको. आई तिथून माघारी फिरली, घरी आली, झोपडीमध्ये काही दिवस राहिली. साधारण अशा पद्धतीचं ऋण आहे, अनन्य साधारण उपकार आहेत. आईसारखा उपकार जगामध्ये दुसरं कोणी सुद्धा करणार नाही आपल्यावरती. आपण नेहमी ऐकतो पण थोडं सागळं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला मला सांगा, आईच्या उदरामध्ये 9 महिने होतो आपण. आईच्या उदरामध्ये आपण 9 महिने होतो. मला वाटतं 9 महिन्याचा विचार जर केला तर या 9 महिने आपण जिवंत राहिलो. पण जिवंत राहत असताना आपल्याला श्वासाची गरज होती, श्वासाची. त्यावेळेला आपल्याला श्वास कोणी दिला? श्वास कोणी दिला? त्या आईने आपल्याला श्वास दिला. म्हणजे आई स्वतः करता श्वास घ्यायची, त्यातलाच काही श्वास हा बाळा करता देत होती. म्हणजे आपण जिवंत होतो त्याच्या पाठीमागचं कारण आहे आईने स्वतःच्या श्वासातला श्वास आपल्याला दिलेला आहे बघा. एवढे आईचे उपकार आहेत. एवढंच नाही, आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, हे रक्त आईने स्वतःचा असं जे रक्त आहे ना ते आपल्याला दिलेलं आहे. आईच्या शरीरामध्ये असतानाच आपल्या हाडांची वाढ झाली, आपल्या आईच्या शरीरामध्ये असताना आपल्या बुद्धीची वाढ झाली, आपल्या आईच्या शरीरामध्ये आपण असताना आपल्या मांसाची वाढ झाली. एवढा सारा उपकार कोणी जर केला असेल तर तो आईने केला. म्हणून जगामध्ये आईसारखा उपकार कोणी सुद्धा करत नाही. हे जन्माला येत असताना महाराज एवढा उपकार केला. एवढंच नाही तर या आईने आपल्या बाळाकरता एवढी काळजी घेतली, एवढी काळजी घेतली. किती सांगावं महाराज. डॉक्टरने सांगितलं तुमच्या उदरामध्ये आता बाळ वाढू लागलेले. त्याच दिवसामध्ये बाळाच्या आणि निर्मिती बरोबर आईच्या अंतःकरणामध्ये अजून एका गोष्टीची निर्मिती झाली. कोणत्या? प्रेम नावाच्या गोष्टीची निर्मिती झाली बघा. आईच्या अंतःकरणामध्ये
बाळाबद्दल मुलाबद्दल आता प्रेम वाढवू लागलं, प्रेम. आणि किती प्रेम त्या आईचं आपल्या बाळावरती. ऐका सज्जनानो, मला वाटते आईसारखं प्रेम जगात कोणी सुद्धा करत नाही. आईसारखं प्रेम कोणी सुद्धा करत नाही. म्हणून तर आई गेली की प्रेमाचा समुद्र कोरडा झाला असं म्हटलं जातं. ती वस्तुस्थिती बघा. म्हणून तर सुंदर असं एका कवीने सुद्धा वर्णन केलं. आई कोण आहे? तर आई मायेचा सागर आहे बघा. आई माझी आवाज द्या. मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार. ओ मायेचा सागर जीवनाकार. आई मायेचा सागर जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो नभीची चांदणी तुग चंद्राची गोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुला सग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ओ तळपत्या उन्हात नरक रकत्या रानात राहिलीच माझ्यासाठी ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, जडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे पाच. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो, 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 किती आईचं वर्णन करावं महाराज. आई आपल्या मुलाकरता